शेंगदाण्यांना गरिबाचे बदाम म्हटले जातं, कारण ते बदामापेक्षा स्वस्त असतात आणि सर्व आवश्यक ते पोषक घटक त्यात असतात. तर इथे मी शेंगदाणे, त्यानंतर बदाम, थोडेसे अक्रोड आणि थोडेसे तीळ हे थोडंसं भाजून त्याचं कूट करून घेतलंय. मग त्यामध्ये गुळाची पावडर आणि वेलची पावडर घातली आहे. तर हे जर तुम्ही रेडी करून ठेवलं तर सकाळी अगदी घाईच्या वेळेला तुम्ही मुलांना ही शेंगदाण्याची गुळपोळी, एक पौष्टिक असा हा आहार त्यांना नक्कीच देऊ शकता. शेंगदाण्यामध्ये प्रथिन, लोह, पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असतं. हे अतिशय उत्कृष्ट असं ऊर्जेचं स्रोत सुद्धा आहे. त्यामुळे मुलांना जर तुम्ही ही शेंगदाण्याची पोळी करून खाऊ घातली तर त्यांना त्यांच्या स्नायू, मेंदू, मज्जासंस्था आणि डोळ्यांसाठी खूपच फायदेशीर असते. त्यामुळे माझ्या घरी ही पोळी जी आहे ना, ही आठवड्यातून एकदा नक्कीच बनवली जाते. करायला सुद्धा अतिशय सोपी आहे. सकाळी घाईच्या वेळेला तुम्ही चपातीच्या पिठामध्ये हे सारण जे आहे ते भरून ही खमंग अशी मुलांना पोळी नक्कीच करून द्या. त्यांना सुद्धा ती खायला खूपच आवडेल. एवढंच काय, तर ह्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आणि त्याचे लाडू वळून सुद्धा तुम्ही मुलांना ते खायला देऊ शकता. तर बाजारात मिळणारं पीनट बटर देण्यापेक्षा तुम्ही ह्या पद्धतीने मुलांना लाडू किंवा शेंगदाण्याची ही गुळपोळी नक्कीच बनवून देऊ शकता.